श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आजचा हा स्वामी संदेश ऐकण्यापूर्वी फक्त एक क्षण स्वतःसाठी काढा. तुमच्या आयुष्यात कधी असा प्रसंग घडला आहे का की त्यावेळी तो फक्त एक साधा योगायोग वाटला, पण काही दिवस, काही महिने किंवा कदाचित काही वर्षानंतर लक्षात आलं की त्या एका घटनेनं तुमचं संपूर्ण आयुष्य वेगळ्या दिशेने वळवलं. कदाचित एखादी भेट, कदाचित एखादा निरोप, कदाचित एखादं अपयश किंवा एखादा अचानक बंद झालेला मार्ग. आपण त्याला योगायोग म्हणतो, पण प्रत्येक गोष्ट खरोखरच योगायोग असते का? आजचा हा संदेश कोणाच्याही भविष्याचा दावा करणारा नाही. हा जीवनाकडे पाहण्याचा एक आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करेल तर शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि सुरुवातीलाच एक छोटी विनंती, जर तुम्ही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ही भावना इतर भक्तांपर्यंतही पोहोचेल. भक्तांनो, आपल्या आयुष्यात अनेक घटना घडतात. काही आनंद देतात, काही अश्रू देतात, तर काही प्रश्न देऊन जातात. त्यावेळी आपण विचारतो, हे माझ्याच बाबतीत का घडलं? पण वेळ पुढे सरकते आणि मागे वळून पाहताना लक्षात येतं की ज्या घटनेला आपण दुःख समजलो होतो तीच पुढे जाऊन आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरली. कधीकधी बंद झालेलं एक दार आपल्या लक्षातही न येता दुसऱ्या मोठ्या दारापर्यंत घेऊन जात असतं. म्हणूनच आजचा विचार असा आहे, प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवून जाते. प्रत्येक वळणाला अर्थ असतो आणि प्रत्येक अनुभवातून आपण अधिक सक्षम होत जातो. याच विचाराचा उलगडा आपण पुढे करणार आहोत. भक्तांनो, आपण अनेकदा आयुष्यात घडलेल्या प्रसंगाकडे फक्त त्या क्षणाच्या वेदनेतून पाहतो. त्या क्षणी आपल्याला वाटतं की सर्व काही संपलं आहे. पण काळ पुढे सरकतो, अनुभव वाढतात आणि एक दिवस लक्षात येतं, ज्याला आपण अंत समजलो होतो ती तर नव्या प्रवासाची सुरुवात होती. स्वामींच्या मार्गात एक सुंदर विचार सांगितला जातो, जीवनातील प्रत्येक अनुभव आपल्याला घडवतो. आनंद आपल्याला कृतज्ञता शिकवतो, तर संकट आपल्याला धैर्य शिकवतं. म्हणूनच एखादा मार्ग बंद झाला, एखादी व्यक्ती दूर गेली किंवा एखादं स्वप्न अपूर्ण राहिलं म्हणून स्वतःला दोष देऊ नका. प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकण्याची संधी असते. आज तुम्ही ज्या अडचणीतून जात आहात ती कदाचित उद्या तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद ठरेल. अनेक वेळा आपण उत्तर लगेच शोधतो, पण उत्तर वेळेनुसार समोर येतं. म्हणून घाई नको, निराशा नको आणि स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर कमेंटमध्ये फक्त एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमचा हा शब्द इतरांनाही सकारात्मक विचारांची प्रेरणा देऊ शकतो. आणि असेच प्रेरणादायी स्वामी संदेश नियमित ऐकण्यासाठी आमच्या स्वामी संदेश चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हा संदेश तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत जरूर पोहोचवा. लक्षात ठेवा, योगायोग ही कधीकधी आपल्याला दिसणारी गोष्ट असते, पण त्यामागचा अर्थ समजण्यासाठी संयम, विश्वास आणि सकारात्मक दृष्टी आवश्यक असते. जेव्हा आपण प्रत्येक अनुभवाकडे शिकण्याच्या नजरेने पाहतो तेव्हा जीवन अधिक स्पष्ट, अधिक शांत आणि अधिक अर्थपूर्ण वाटू लागतं. भक्तांनो, आयुष्यात काही प्रसंग असे येतात की त्या क्षणी आपल्याला काहीच समजत नाही. मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. माझ्यासोबतच असं का झालं स्वामी? मी एवढे प्रयत्न करूनही अडचणीत का येतो? माझी वाट का थांबली स्वामी? पण कधीकधी जीवन आपल्याला थांबवत असतं, कारण आपण ज्या दिशेने चालतो आहोत त्यापेक्षा सुंदर दिशा
आपली वाट बघत असते. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि आपल्याला काहीतरी शिकवून धडा देऊन जाते. एखादा अनुभव आपल्याला आतून मजबूत बनवतो. एखादं अपयश आपल्याला पुन्हा नव्या उमेदीनं उभं राहायला शिकवतं. त्यावेळी ते सगळं कठीण वाटतं, पण नंतर लक्षात येतं की प्रत्येक अनुभवामागे एक शिकवण होती. स्वामींच्या चरणी विश्वास ठेवणारा भक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवतो. परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, पण विश्वास आणि चांगले प्रयत्न कधीही वाया जात नाही. म्हणून जर आज तुमच्या आयुष्यात काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नसतील तर निराश होऊ नका. कदाचित हा काळ तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण असेल. कधीकधी आपल्याला हवं असलेलं लगेच मिळत नाही, कारण आपण त्यासाठी अजून तयार झालेलो नसतो. वेळ आपल्याला तयार करत असतो, अनुभव आपल्याला परिपक्व करत असतात. भक्तांनो, मागे वळून एकदा तुमच्या आयुष्याकडे पहा. अशा कितीतरी घटना तुम्हाला दिसतील ज्या त्यावेळी दुःखद वाटल्या, पण आज त्याच घटनांमुळे तुम्ही अधिक मजबूत झाला आहात. म्हणूनच आजचा स्वामी संदेश असा आहे: घडलेल्या प्रत्येक गोष्टीला दोष देऊ नका, त्यातून मिळालेला धडा समजून घ्या, कारण प्रत्येक अनुभव तुमच्या प्रवासाचा एक भाग आहे. जर या संदेशातील एखादा विचार तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमचा एक छोटासा कमेंट ही या सकारात्मक विचारांना पुढे पोचवण्याचे माध्यम बनू शकतो. असेच प्रेरणादायी स्वामी संदेश ऐकण्यासाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, काही भेटी योगायोग वाटतात, काही घटना अचानक घडल्यासारखं वाटतात, पण प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो. विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि मनात सकारात्मकता जपा. भक्त हो, आता शेवटची प्रार्थना. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनातील चिंता दूर करा, आम्हाला योग्य मार्ग दाखवा, अडचणींचा सामना करण्याची शक्ती द्या. मनात श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार कायम ठेवा. ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे त्यांच्या मनाला शांतता द्या. ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांना आशेचा प्रकाश द्या. ज्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यांना धैर्य आणि यशाचा मार्ग दाखवा. आमच्या हातून नेहमी चांगले कार्य घडू द्या. कोणाचे मन दुखणार नाही याची जाणीव राहू द्या. आणि तुमची कृपा व आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू द्या. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. श्री स्वामी समर्थ.